3, 2, 1. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड बोटे खाऊनी चालविली तू शाळा. घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी ग माझी ओवी तुझ्या मोठ्या त्या मनाला, हसलेल्या विधवेचा खरा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊनिया, यशवंत बाळाला ग तुम्ही दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा त्यात नित्य ग वाहिला. ज्योतिबांची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुनी वसामी घेतला. भगिनींना जागवीन संघ करीन, ज्ञान ज्योत लावीन हेची तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेची तुला नमन. वाह, सुंदर, खूप सुरेख. शब्दात मांडणं कठीण अशी जिची थोरवी. बरं का रसिक? शब्दात मांडणं कठीण अशी जिची थोरवी, तो प्रकार साहित्यातला आहे फक्त ओवी. ओवी ही स्त्रियांच्या मनाने अगदी जवळ असलेला साहित्य प्रकार बरं का. ओवीचा उगम रसिक हो इसवी सन 1129 पर्यंत मागे नेता येतो. जात्यावरचं दळण दळताना हा प्रकार गायला जायचा पूर्वी. लोकगीतातली ओवी आणि ग्रंथातील ओवी असे दोन प्रकार आहेत. आणि हा स्त्रियांच्या अत्यंत आस्थेचा विषय आहे, म्हणूनच आज आमच्या रसिक आणि चोखंदळ श्रोत्यांसाठी आम्ही माझ्या सखीने नमिताने ही ओवी सादर केली. मंडळी, याचा भाग आहे महिला दिन विशेष भाग. थोडक्यात, महिलांनी महिला दिनी दिलेली ही मानवंदना. पण केवळ महिलांसाठीच हा भाग नाहीये बरं का. हो ना सख्यांनो? दीप्ती मॅम, नमिता, ममता, हा फक्त महिलांसाठीच भाग नाहीये. ज्यांच्या शिवाय आणि ज्यांच्या साथीशिवाय एक स्त्री अपूर्ण आहे आणि स्त्री शिवाय ज्यांचं अस्तित्व पूर्णत्वास जातच नाही, अशा पुरुष वर्गाला सुद्धा आमचा हा भाग बघायला खूप आवडेल याची खात्री आहे मला. रसिका, स्त्री म्हणजे काय या प्रश्नाची खूप वेगवेगळी उत्तरं येतील. हेही मला कल्पना आहे याची. खूप अनोख्या आणि सुंदर गोष्टींचं एकत्रित रसायन म्हणजे स्त्री. अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगायचं झालं तर, मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या, मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या, दुमडून कडांना दुखवित नाही देठ, मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत, मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत, अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ. अशी असते ती स्त्री. तिला नेमक्या शब्दात बांधता येणं ना खरं तर खूप कठीण आहे, बरोबर ना सख्यांनो? खरंय. पण ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर ह्या उक्तीप्रमाणे स्त्रीकडे जसं आपण बघू तशीच ती आपल्याला दिसते. तर कसं? तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता ऐकाच. खोचते वीज पंखात, खोचते वीज पंखात, तरी पदरात तिच्या सांडून चालली माया, ओठात हसू गोंदून उभी निक्षून जणू आभाळ उभ पेलाया, ती अनुरागाची ओल,
ती अनुरागाची ओल हरवणी तोल स्वये, शृंगार जिथे मोहरतो, ती समर्पणाची शर्थ प्रीतीचा अर्थ तिच्या त्या गात्रातून पाझरतो. ती सती रती रेवती की तारामती, तिचा तो रोज निराळा गंध, ती नदी मत्त मोकळी जी आतुर जळी, तोडण्या सज्ज रूढींचे बांध. गुरु ठाकूरांच्या या अफलातून शब्दांना सलाम करत मी पल्लवी वडवेकर बर्वे, माझ्या सख्या नमिता नितीन आफळे, ममता माटे आणि दीप्ती देसाई यांच्या बरोबरीने तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या भागाला सुरुवात करते. या भागात कवितांव्यतिरिक्त वेगवेगळे साहित्य प्रकारही आम्ही हाताळणार आहोत रसिक हो. त्यातलाच एक साहित्य प्रकार ओवी माझ्या सखीने आता सादर केला. नमिता, दुसरा कुठला आहे ग साहित्य प्रकार? पल्लवी, आजच्या भागामध्ये आपण ना अलग टी म्हणजे टेरिबली टायनी टेल्स, अरे वा. मराठीमध्ये ना राजेंद्र वैशंपायन यांनी याची सुरुवात केली. आणि अच्छा. कमाल माहितीये का, आज आपली सखी ममता तिची एक अलग स्वतःची आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे. वा. ममता. हो, अगदी बरोबर नमिता. रसिक हो, मी आता तुमच्या समोर माझी स्वलिखित अलग सादर करतेय. सुख म्हणजे. पूर्वा आणि निलिमा दोघी शाळेतल्या मैत्रिणी काल अचानक रस्त्यात भेटल्या. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी आज त्या एकमेकींसमोर आल्या होत्या. गप्पांच्या ओघातच निलिमाला कळलं की पूर्वा घटस्फोट घेणार आहे. पूर्वा बरंच काही बोलत होती. तूच सांग निलिमा, रोजची याची कटकट मी किती सहन करायची? मुलांची जबाबदारी काय फक्त माझी एकटीची आहे? मी दमत नसेन? तुला नाही का ग या सगळ्याचा कंटाळा येत? निलिमा डोळ्यातले अश्रू पुसत तिला म्हणाली, नाही ग, मी तर या सगळ्याची आतुरतेने वाट पाहतेय. माझा नवरा गेली 9 वर्ष कोमात आहे. यावर काय बोलावं ते पूर्वाला समजतच नव्हतं. अचानक तिला तिचं आयुष्य खूप सुखी असल्याचं जाणवलं. क्या बात है. कसं आहे ना सख्यांनो, खरंच. रसिक हो, बऱ्याचदा आपण विचार करतो एक आणि होतं मात्र वेगळंच. मग त्याला कोणी योगायोग म्हणा किंवा प्राक्तन. स्त्रियांना तर याचा अनुभव पदोपदी येत असतो, बरोबर ना सख्यांनो? हो ना. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात सांगायचं तर, कधी कधी सगळंच कसं चुकत जातं. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं. नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. अशा वेळी नशीब समजून जे समोर आलं ते स्वीकारलं जातं. कसं ते ऐकूया पल्लवीकडून. पल्लवी. हो म्हणता. रसिका हो, अमृता प्रीतम ज्ञानपीठ पुरस्कार विजेती एक बंडखोर कवयित्री. त्यांच्या बऱ्याच कविता अशा आहेत ज्या वाचल्या की विचारांचं काहूर डोक्यात उठतं. ही देखील त्यातलीच एक. मी इथे अमृता प्रीतम यांनी लिहिलेली पण राधा देसाई यांनी अनुवादित केलेली एक कविता सादर करते, जिचं नाव आहे चिठ्ठी. तो फक्त बोलायचा, ती फक्त ऐकायची. एक खेळ सुरू होता बोलण्या ऐकण्याचा. खेळात होत्या दोन चिठ्ठ्या. एकात लिहिलं होतं बोला, एकात लिहिलं होतं ऐका. आता हे प्राक्तन होते की फक्त योगायोग? बरं का मंडळी? आता हे प्राक्तन होते की फक्त योगायोग? तिच्या हाती यायची ती चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं ऐका. ती ऐकत राहिली कोणाचे तरी हुकूम, कोणाचे तरी उपदेश. बंधने तिच्यासाठीच होती. तिलाच होते सर्व नकार. तिला हेही माहित होते, ऐकणे आणि बोलणे या नाहीत फक्त क्रिया. राजा म्हणाला विष पी, ती मीरा झाली. ऋषी म्हणाले शिळा हो, ती अहिल्या बनली. प्रभू म्हणाले चालती हो, ती सीता झाली. सीतेतून आली एक किंकाळी, अनेक कानांनी ती ऐकली नाही, ती सती बनली.
दबले तिचे गाऱ्हाणे, दबले तिचे गाऱ्हाणे, अडकले तिचे शब्द, शिवलेले गेलेले तिचे ओठ आणि दाटून आलेला गळा. तरीही तरीही रसिक हो, तिच्या हाती मात्र कधीच लागली नाही ती चिठ्ठी. रसिक हो, तिच्या हाती कधीच नाही लागली ती चिठ्ठी, ज्यावर लिहिलं होतं बोला, ज्यावर लिहिलं होतं बोला. वा, क्या बात आहे. कसं आहे ना मंडळी, आपण 21व्या शतकात आहोत. पूर्वीच्या काळापेक्षा आताच्या स्त्रियांची परिस्थिती खूप सुधारली आहे, पण तरीही विचारांच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, हे सगळेच जण मान्य करतील. मंडळी, प्रोत्साहन असताना ते आयुष्यात खूप गरजेचं असतं बरं का. पाठीवर आश्वासक हातही खूप महत्वाचा असतो. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणणारं जवळपास कोणी असलं ना की प्रवासाची, त्यातल्या संकटांची भीतीच वाटत नाही. तू खूप खास आहेस, या शब्दातूनही किती सकारात्मक ऊर्जा आपण दुसऱ्याला देत असतो. आमच्या दीप्ती देसाई मॅम आहेत ना, आज या भागातनं हेच प्रत्येक स्त्रीला सांगणार आहेत. त्या स्वतः कर्तृत्ववान तर आहेतच मंडळी, पण स्वतःपुरतं सगळं मर्यादित न ठेवता घरगुती व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसाय वृद्धी करता अथक कामही त्या करतात. त्या सर्व स्त्रियांना स्वतःच्या वागण्यातनं, कृतीतनं, शब्दातनं तू खूप खास आहेस हे जाणवून देतात. आणि आज हेच त्यांचे शब्द त्या तुमच्या समोरही व्यक्त करणार आहेत रसिक हो, आणि तुम्हालाही त्या हेच जाणवून देणार आहेत, तू खूप खास आहेस. दीप्ती मॅम. थँक्यू पल्लवी. अगदी मी भारावून गेली आत्ता या क्षणी. आता मी जी कविता सादर करणार आहे ती कोणी लिहिली आहे ते माहीत नाही, पण फार छान कविता आहे. तू खरंच खूप खास आहेस, तू खरंच खूप खास आहेस. डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील तेव्हा कळेल तू खूप खास आहेस. ही कविता माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी समर्पित करतेय आणि एकच मैत्रिणींना सांगेन, डोळे मिटून ही कविता ऐका. आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी लागणारा प्रवास आहे. आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे. मग प्रवासात कधी दरी, कधी पर्वत, कधी वादळ तर कधी वाळवंट आहे. कधी ऊन तर कधी मुसळधार पाऊस आहे. कधी गालीचे तर कधी काट्यांची फौज आहे. पण नजर लक्ष्यावर असेल तर कळेल हा प्रवास तर एक मौज आहे. अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे. डोळे मिटून जेव्हा स्वतःला शोधशील तेव्हा कळेल तू खरंच खूप खास आहेस. वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे. त्या सहन केल्यास तरच तुझं एक अस्तित्व आहे. पण टाळायचे ठरवलेस तर मात्र पराभवाचे प्रभुत्व आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी शुभेच्छा तर कधी शिव्याशाप आहे. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी शुभेच्छा तर कधी शिव्याशाप आहे. दुर्लक्ष केलंस तर कळेल तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे. काहीही झाले तरी डगमगू नकोस, काहीही झाले तरी डगमगू नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे. डोळे मिटून स्वतःला शोधशील तर कळेल तू खरंच खूप खास आहेस, तू खरंच खूप खास आहेस. वा, सुरेख सुरेख. ममता, पल्लवी, मी एक सांगते, हे मनोगत तुमच्या दोघींचंही असेल. खास अगदी पण बरोबर. जिने सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्यांना आपल्याला खास पण आपलं सिद्ध करण्यासाठी जी मदत करते ना, तिच्याकडनं ही कविता ऐकण्यामध्ये खूप आज भन्नाट वाटलेलं आहे. एकदम छान हो, वाटलंय वेगळाच दीप्ती. आनंद होता. खूप आणि छान वाटलंय. महिला हो दिनाच्या दिवशी हो, त्यांच्याकडनं हे शब्द परत ऐकलेत आपण सगळ्यांनी. खरंच खरंच खूप खरंच छान मस्त. वाटलं दीप्ती. थँक्यू नमा. थँक्यू, मस्त वाटलं. थँक्यू नमिता.
तुझी बोल ना. पद्मा गोळे यांची कविता तू सादर करणार आहेस, हो ना? आपण सगळ्या जणी जशा खास आहोत ना, तसं आपल्यामध्ये एक वेड छोटस पण लपलेलं असतं. आपण पद्मा गोळेंची आकाशवेडी ऐकूया. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. मी एक पक्षीण आकाशवेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणांतळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन, निशागात हाकारिते ते फुली. क्षणार्धी सुटे पाय नीडांकिनी अन, भिजा खेळती मत्त पंखांकिनी. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, अशी झेप घ्यावी असे सूर गावे. घुसावे ढगा माझी बाणापरी, ढगांचे अबोली भुरे रे केशरी रंग. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. गुजे आरुणी जाणुनी त्या उशेशी, जुळे का पहावा स्वरांशी स्वर. बघावी झणत्कारी ते काय वीणा. काय भन्नाट कल्पना आहे बघा. बघावी झणत्कारी ते काय वीणा, शिवस्पर्श होताच तो सुंदर. किती उंच जावे किती सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे रे केशरी रंग. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत अंगावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा, काही कल्पना नाहीये मला काय होणार आहे. बरोबर. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. तमा नाहीये त्याची पण. आभाळ यात्रीस ना खेद त्याचा, आभाळ यात्रीस ना खेद त्याचा. निळी जाहली ती सबा ह्यांतरी, निळी जाहली ती सबा ह्यांतरी. इथे आता निळी हा दोन्ही अर्थी आहे. एक तर स्पिरिच्युअल हा पण निळा अर्थ असतो, निळा रंग वापरतात स्पिरिच्युअलिटीला. तशी ती अगदी स्पिरिच्युअल झाली, म्हणजे तिचं अगदी अस्तित्व, देहमयी अस्तित्व संपलं असं तिचं स्पिरिट. आणि निळी म्हणजे कृष्णमयी झाली असंही आहे. द्वयर्थी अगदी मला हा लागलेला अर्थ आहे. तशी ती अगदी विलीन झालेली, अशी ही आकाशवेडी आहे. आणि आभाळाचा अथांगतेचा रंगही निळा असतो. पद्मा सुरेख. गोळेंची आकाशवेडी. मस्त का? खरंच. सख्यांनो, असंच आवेग, मर्यादा असे एक अजब रसायन आपल्या प्रत्येकीत असतं नाही. आपण सगळ्या भूमिकांमधनं अगदी स्वहीरपणे वावरत असतो, पण अगदी सरते शेवटी कुठेतरी आतमध्ये एक अबाधित मी, स्त्री शिल्लक राहतेच. अगदी सुख दुःखे समेकृत्वा अशी. तिचं मन, त्याची जाणीव नेणीव ही फक्त असते तिच्या पुरती. अगदी हेच नेमकं सांगणारी स्पृहा जोशीची एक रचना आपली ममता घेऊन आली आहे. ममता. हो, नक्कीच नमिता. रसिक हो, स्पृहा जोशीची कविता आहे आनंदाला माझ्या आहे. पल्लवी, दीप्ती आणि रसिक हो, ऐका. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आणि दुःखे ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. मन काही बाही जेव्हा सांगू काही पाहतं, मन काही बाही जेव्हा सांगू काही पाहतं, गप काही बोलशील तर त्याला टाकते सांगून. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आणि दुःखे ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. अनोळखीशा रानवाटा, अनोळखीशा रानवाटा पाय राहतात शोधत. पिसाट वारा गुपित वेड झाड राहतात सांगत. वेळ काय काळ काय भान सरून जातं, वेळ काय काळ काय भान सरून जातं. किती रोखा वेड मन एकटंच गात राहतं. आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून, आणि दुःखे ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून. फार छान.
अश्रू खाली मंडळी, झाकून. हो ना, बघ किती सुरेख ना खरंच. मंडळी, अमृता प्रीतम सारखी एक आउट ऑफ द बॉक्स कवयित्री जेव्हा तिचं मृत्यूपत्र करते तेव्हा ती काय म्हणते ऐकायचंय तुम्हाला? ऐका, माझी सखी घेऊन येते तिचं मृत्यूपत्र. नमिता. रचनेचं नाव आहे मृत्यूपत्र. ही मुळात आहे रचना अमृता प्रीतम यांची आणि आपल्यासाठी इथे वाचते मी, पण अनुवाद केला आहे, भावानुवाद केला आहे अलका अर्थात प्रिया हळबे यांनी. ऐकूया. मी अमृता प्रीतम पूर्ण शुद्धी आणि जागृत अवस्थेत असताना माझा मृत्यूपत्र लिहिते. माझ्या मृत्यूनंतर घरभर विखुरलेल्या माझ्या सगळ्या वस्तू वेचून घ्या. माझ्या मृत्यूनंतर घरभर विखुरलेल्या माझ्या सगळ्या वस्तू वेचून घ्या आणि लुटून न्या माझी खोली. सगळी स्वप्न माझी देऊन टाका. माझी सगळी स्वप्न देऊन टाका त्या सर्व बायकांना ज्या पूर्वी बघितलेली आपली स्वप्न विसरून चूल आणि मूल यातच गेल्यात अडकून. उधळून द्या माझं खळाळतं हसू. उधळून द्या माझं खळाळतं हसू वृद्धाश्रमात पिचलेल्या म्हाताऱ्यांकडे. त्यांची मुलं हरवून गेली आहेत अमेरिकन शहरांच्या झगमगाटात. माझ्या टेबलावर पडलेले आहेत काही रंग. ते घेऊन रंगवून टाका त्या मुलीची साडी जिचा पदर माखलाय तिच्याच नवऱ्याच्या रक्तानं, ज्याचा देह कालच तिरंग्यात लपेटून केला गेलाय दफन. माझे अश्रू सगळ्या कवींमध्ये टाकावा धून. खात्री आहे मला त्या प्रत्येक थेंबातून नक्कीच जन्म घेईल एक कविता. अवघ्या तरुणाईला करा एकत्र आणि माझे अन्यायाविरुद्ध लढण्याचे विचार पेरा त्यांच्या मनात. मग तेच घडवून आणतील खरी क्रांती. सर्वसंग परित्याग करून परमात्म्याच्या शोधात निघालेल्या त्या सुखी संतापर्यंत पोचवा माझ्या मनातला आनंद. सरते शेवटी माझ्यात शिल्लक राहिलेल्या द्वेष, मत्सर, राग, लोभ, खोटेपणा आणि स्वार्थ या सगळ्यांना दफन करून टाका माझ्या बरोबरच. या सगळ्यांना दफन करून टाका माझ्या बरोबरच. अप्रतिम. खूप सुरेख सादरही केलीस नमिता. आणि अमृता प्रीतम प्रश्नच नाही, म्हणजे शब्द संपले खरोखर. आपली आता ना अशी अचाट अफाट अशीच होती ही अमृता प्रीतम. तिचं अख्खं आयुष्य वादळच होतं. पण खरं सांगू का, आपल्या प्रत्येकीमधली अचाट, अतर्क्य, अफाट अशी असलेली ही छटा आपण कधी कधी दाबून ठेवतो. ती अलगद अशी कोलमडून जाणार आहे असं जेव्हा या एखाद्या अलवार क्षणी वाटत असतं ना, तेव्हाच ती अख्ख्या कुटुंबाचा आधार बनते, सगळ्यांचा कणा बनते. कणखरपणाची तिची आतली जी उमेद आहे ती दाखवून देते आणि सगळ्यांना उभं करते. म्हणूनच तिचं असं म्हणणं आहे की माझ्याबद्दल प्रेडिक्शन्स करू नका, काही अटकळी बांधू नका, काही कयास बांधू नका. पुढची रचना जी आपली आहे ना ती आहे अशीच. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याशिवाय आयुष्य हे निरर्थक आहे, कारण मी आहे असीम आणि अथांग. आता आपल्या पुढे स्पृहा जोशी हिची एक रचना सादर करतात. हो नमिता, स्पृहा जोशीची कविता मी सादर करतेय. तुम्ही मला शांत बसायला सांगता, मी माझं मत मांडलं की तुम्ही मला शांत बसायला सांगता, मी माझं मत मांडलं की तुमच्या लेखी मी हटवादी होते. इतका वेळ हवीशी वाटणारी माझी ऊब नको नकोशी धग बनून जाते.
पण पोटातून जी आग येते ती फक्त तुम्हाला नको म्हणून विझून कशी जाईल? फक्त तुम्हाला हवी म्हणून जिभेवर साखर पेरता कशी येईल? अशी बनलीच नाहीये मी, अशी बनलेच नाहीये मी. तुम्ही गिळून टाकाल असा गोड मऊपणा नाहीचे माझ्यात. तुम्ही गिळून टाकाल असा गोड मऊपणा नाहीचे माझ्यात. मी जड आहे न पेलवणारी, मी धारदार आहे तलमही तितकीच, म्हणून हाताळायला अवघड. नुसतेच अंदाज बांधणं बंद करा माझ्याबद्दल, नुसतेच अंदाज बांधणं बंद करा माझ्याबद्दल. मला विसरणं अवघड जाईल तुम्हाला, आणि माझ्या वाचून जगणं ते तर फारच अशक्य होईल. माझ्या वाचून जगणं ते तर फारच अशक्य होईल. खूप छान. सुरेख सुरेख. हो मैत्रिणीनो, आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी बळ देणारी, उमेद देणारी आपली सखी पल्लवी एक कविता सादर करते. पल्लवी. आतापर्यंतच्या सादर झाल्यात कविता, त्याच्यावरनं रसिक हो तुम्हाला एक लक्षात आलं असेलच की आमचं बाकी काही म्हणणं नसतं, फक्त स्त्रीला तिच्या भावनांना जाणून घ्या एवढंच असतं म्हणणं. रसिक हो, खूप साध्या इच्छा आणि स्वप्न असतात स्त्रीची. अगदीच इंदिरा संतांच्या कवितेतले शब्द सांगायचे झाले तर तिचं स्वप्न 10 जणींसारखं, तिचं स्वप्न 10 जणींसारखं, चविष्ट भरल्या ताटाचं, 2 वेळच्या बेतांचं, इस्त्रीच्या कपड्यांचं, सजलेल्या घराचं, कधी नाटक कधी मैफिलीचं, शेवटच्या रांगेचं, थट्टा मस्करीचं, गप्पा गोष्टीचं. तिचं स्वप्न खरंच 10 जणांसारखं. पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली आणि मग तिला झोप लागलीच नाही. हीच नेमकी अस्वस्थता आहे रसिको, हीच नेमकी अस्वस्थता स्त्री मनाची आहे. अपवादही आहेत नक्कीच, पण ही अस्वस्थता ही समाजात तेवढी जाणवते. असो, विषय खूप खोल आहे. मी तर मंडळी हे म्हणेन की फक्त 8 मार्चच का, प्रत्येक दिवस हा आमचाच दिवस आहे. आणि यापुढे आपण सगळ्या स्त्रियांनी हे ठरवूया की नाही, वर्षातले सगळे 365 दिवस हे आमचेच दिवस आहेत. मंडळी, जगभरात 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या या महिला दिनाचं श्रेय थेरेसा सरबर मार्कल या महिलेला जातं. त्यांना म्हणा किंवा आपल्याच इंदिरा गांधी, किरण बेदी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, लता मंगेशकर, किशोरीताई, खूप मोठी लिस्ट आहे हो कर्तबगार स्त्रियांची. या वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये सुद्धा मंडळी 102 पैकी 29 स्त्रिया आहेत, ज्यात 105 वर्षाच्या आर पापामल आजी, 72 वर्षाच्या विरुबाला राभा, 86 वर्षाच्या शांती देवी, छुटणी देवी, अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांचं कर्तृत्व आभाळा एवढं आहे आणि ज्यांच्यासाठी त्यांचं वय हा एक फक्त आकडा आहे. मैत्रिणींनो, स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मनिर्भर व्हा. काय माहिती उद्या या यादीत तुमच्यापैकी कोणाचं तरी नाव जोडलं जाईल. There is no force equal to a woman who is determined to rise. मंडळी, मैत्रिणींनो, फक्त एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोनेरी नसते. इट्स लाईक अ प्लॅटर. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीही होतात, तुम्हाला न आवडणाऱ्या वेदना देणाऱ्याही गोष्टी घडत असतात. पण अशा वेळी काय करायचं सांगू? एकच करायचं, स्वतःवर खूप विश्वास ठेवायचा. सख्यानो, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर्व संपलंय, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर्व संपलंय, तेव्हा लक्षात ठेवा, ते तुमचा अपमान करतील, ते तुम्हाला दुखवतील, हरवतील, विश्वासघातही करतील आणि तुम्हाला इजाही करतील. तुमचं मन प्रत्येक क्षणी ते जाळतील आणि ते जळताना शांतपणे बघतील, पण ते तुम्हाला कधीच काहीही झालं तरी संपवू शकत नाही. सख्यानं हे लक्षात ठेवा, ते तुम्हाला कधीच काहीही झालं तरी संपवू शकत नाहीत,
कारण रोम प्रमाणे तुम्ही राखेवर बसला आहात. आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही जाणता पुनर्जीवित व्हायचं कसं आणि उडायचं कसं. फक्त एवढंच लक्षात ठेवा सख्यांनो, फक्त एवढंच. वा वा, पल्लवी, सुंदर. किती अर्थवाही आहे ग तुझी ही रचना. फारच सुंदर. थँक्यू. सख्यांनो, आता फक्त एकच लक्षात ठेवायचंय ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद नेहमीसारखा अगदी मस्त लुटायचा आहे, पण स्वतःच्या आणि एकमेकींच्या पंखात भरभरून बळ भरायचंय आणि भरारी घेण्यासाठी तयार, अगदी सज्ज व्हायचंय. कुठल्याही नक्कीच. क्षणी नाउमेद झालेली एखादी सखी जरा जरी वाटली तरी आपल्यातलं बळ तिच्यात द्यायचंय आणि तिला उडायला मदत करायची आहे. आता आमच्या लक्षात आलेलं आहे की गाजवरचा तुमचा स्नेह हळूहळू जास्त वाढत चालले आहेत, अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. तर हा स्नेह असाच वृद्धिंगत करावा ही विनंती करतो मी आणि माझ्या सख्यांसह गाजच्या टीम तर्फे. मी तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद. पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.